झी 24 तास एक पाऊल पुढे। आपण यावेळेस जाणार आहोत चंद्रपूरकर नागरिकांच्या पुढे आणि त्यांना काय समस्या भेडसावत आहेत ते विचारणार आहोत। तुम्हाला काय वाटतं चंद्रपुरातली मुख्य समस्या काय? पाण्याची समस्या फार मोठी आहे आणि चंद्रपुरातील नवीन भागात पाणी पुरवठा का होत नाही आणि दुसरा प्रश्न आहे यांनी किती स्वच्छतागृह बांधली, कारण महिला जेव्हा मार्केटला येतात तेव्हा हा फार मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो। आणि एक महत्त्वाचा विषय आहे की चंद्रपुरात समजा महानगरपालिका स्थापन झाली तर ऑक्ट्रायचं काय होईल, आपण जरा व्यापारी वर्गाला विचारूया त्यांचं काय मत आहे। महानगरपालिकेमुळे ऑक्ट्राय सुरू होण्याची शंका सगळ्या व्यापाऱ्यांमध्ये आहे। तर मी राजकीय पक्षांकडून व्यापाऱ्यांना काय दिलासा मिळणार आहे ऑक्ट्रायबद्दल हे विचारू इच्छितो। ह्या राजकीय ज्यांना आम्ही सर्वंट म्हणून पाठवतो, लोकसेवक म्हणून पाठवतो, नगरसेवक आहेत जे सिटी सर्वंट आहे, ज्यांना आम्ही विश्वस्त म्हणून आमच्या शहराचा 5 वर्षाचा कारभार त्यांच्या हातात देणार आहोत, त्यांचे वचननामे जाहीरनामे हे बाजूला ठेवा पक्ष पार्ट्यांचे, पण जो उमेदवार आहे जो आपला उदरनिर्वाहाचा व्यवसाय ही शपथपत्रेवर निवडणूक आयोगासमोर जे स्वायत्त संस्था आहे जिचा दर्जा हा कोर्टासारखा आहे तिच्या पुढे हा जर बरोबर मांडत नसेल तर त्याच्यावर किती विश्वास ठेवायचं। 136 उमेदवारांनी जर असे खोटे शपथपत्र दाखल केले असेल तर मत कोणाला द्यावं। नक्की एक खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय। मजूर वर्गातले सगळे नेते आहेत त्यांनी स्वतःचं जे प्रोफेशन आहे ते मजूर दाखवलाय, हा एक महत्वाचा विषय आहे। डॉक्टर मंगेश गुलवाडे आहेत जे डॉक्टरी व्यवसायाशी संबंधित आहे। डॉक्टर साहेब, तुम्हाला नक्की काय वाटतं चंद्रपुरात काय कशाची कमतरता आहे? आपल्या या शहरामध्ये असणारे जे रुग्णालय आहेत आणि जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारे रुग्णालय आहेत ते किती सुसज्ज आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या या ठिकाणी आपण किती प्रमाणात त्यांच्या रुग्णसेवा देऊ शकतो त्याचाही विचार केला गेला पाहिजे। आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय। विनोदजी, या संपूर्ण प्रकरणात आपण विरोधी पक्षात होतात, नक्की काय व्हायला हवं होतं, काय झालेलं नाहीये? खरं म्हणजे पॉझिटिव्ह विल असलेले किंवा पॉझिटिव्ह मानसिकता असलेले नेते या महानगरपालिकेला लाभण्याची आवश्यकता आहे। याचं कारण असं की खूप काही करण्याची या महानगरपालिकेला आवश्यकता आहे। चंद्रपूर जो जुना चंद्रपूर आहे त्या जुन्या चंद्रपूरच्या पलीकडे नवीन चंद्रपूरची निर्मिती करण्याच्या संदर्भातली भूमिका घेणं गरजेचं झालेलं आहे, कारण पार्किंग आणि ही जी गर्दी आहे ती त्याच्यावर काही सोल्युशन नाही। मग तो जटपुरा गेटचा प्रश्न असो, वाहतुकीचा प्रश्न असो की स्वच्छतेचा प्रश्न असो, आणि नवीन चंद्रपूर जर आपण फॉर्म करू शकलो आणि या चंद्रपूरची गर्दी कमी करून जर इतर भागाच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भातला पॉझिटिव्ह विचार करू शकत असलो, खरं म्हणजे श्रेय घेण्यापेक्षा सरकारने दिलाय त्याचा आनंद मानून त्याचं प्लॅनिंग जर करण्याच्या संदर्भातली मानसिकता आपली डेव्हलप झाली तर चंद्रपूर महानगरपालिकेला चांगले दिवस येतील। नक्की विनोद दत्तात्रय यांनी वेगळी भूमिका मांडली आहे। नवीन चंद्रपूरचं सक्षमीकरण त्यांनी म्हटलं आहे की ते सर्वात महत्वाचं आहे। आपण जाऊया वाईल्ड केअर संस्थेचे जे प्रमुख आहेत अरुण साहा यांच्याकडे। प्रदूषणाची समस्या महानगरपालिकेनं आतापर्यंत का टॅकल केली नाही, का तो दुर्लक्षित राहिला विषय? प्रश्न असा आहे की महापालिकेला माहितीच नाही आहे की प्रदूषण शहरात काय आहे आणि किती आहे। याबद्दल आपण किती प्रयत्न केला तरी पालिका प्रशासन याच्याकडे लक्ष देण्यासाठी तयार नाही आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डनी जर चंद्रपुरात नवीन उद्योग येण्यासाठी बंदी घातली, 2 वर्ष लुटलेलं आहे, तरी अजूनपर्यंत प्रदूषणाची जी भयावहता कमी झाली नाही आहे। पुन्हा याच्यानंतर 31 मार्च नंतर 2012 नंतर पुन्हा त्यांनी प्रदूषण कमी व्हावं यासाठी नवीन उद्योगावर बंदी वाढवलेली आहे, तरी महानगरपालिका प्रशासनाला किंवा जिल्हा प्रशासनाला जाग आलेली नाही आहे। एक महत्वाची गोष्ट त्यांनी म्हटलंय की महानगरपालिकेला असं वाटतच नाही की प्रदूषण शहरात आहे आणि त्या प्रदूषणाच्या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत। काही महत्वाचे प्रश्न आपण विचारूया। शहरातल्या ज्या महानगरपालिकेची रुग्णालय आहेत ती सुसज्ज का झाली नाही? निश्चितपणे मी जे पूर्वी सांगितलं की महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार कधीच नव्हती। जर असेलही आम्ही तरी को पायलट म्हणून बाजूच्या सीटवर बसण्याचं आमचं काम होतं। आमची विनंती पुन्हा एकदा आहे की ही नगरपालिका महानगरपालिका ज्याचं रूपांतरण झालंय ती आमच्याकडे चालवायला द्यावी। चंद्रपूरच्या प्रिन्स हॉटेलवरचा बोर्ड नागपूरच्या प्राईड हॉटेलचा जर लावला तर तो काही प्राईड हॉटेल म्हणून त्याला होणार नाही, त्याच्यामध्ये ती दृष्टी असणार आहे, त्याच्यात ते सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम निश्चितपणे झालं पाहिजे। दुसरी भाजपचं असं म्हणणं आहे दहिवडे सर की ते को पायलट होते, त्यांना फारसं काही करता आलं नाही। काय वाटतं तुम्हाला हा दावा कितपत खरा आहे? केवळ सत्ता उभवण्यासाठी हे त्यांचे को पायलट होते, परंतु जनतेचे प्रश्न घेऊन विकासाचे मुद्दे घेऊन त्यांनी त्यांच्याबरोबर संघर्ष का केला नाही? जनतेच्या प्रश्नासाठी आग्रह का धरला नाही? केवळ सत्तेमध्ये राहायचं आणि सत्तेचा आनंद घ्यायचा, शक्यतो जो आहे तो भ्रष्टाचारामध्ये आपणही सहभागी व्हायचं, हेच काम या लोकांनी सहकारी बनून त्या ठिकाणी केलेलं आहे।
मला असं म्हणायचं आहे की एक महत्वाचं को पायलटचं जे काम होतं भाजपचं, ते को पायलटचं काम त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलेलं नाही, अशी भूमिका कॉम्रेड रमेशचंद्र दहिवडे यांनी मांडलेली आहे. आपण या ठिकाणी थांबतोय या चर्चेमध्ये. आपण चंद्रपूरकर नागरिकांचं मत ऐकून घेतलं, नेत्यांचं मत ऐकून घेतलं. 15 एप्रिलला चंद्रपूर महानगरपालिकेची पहिली निवडणूक होऊ घातली आहे आणि मत व्यक्त करण्याचं निर्णयाचा प्रमुख सत्ताधारी कोण आहे? सध्यापुरतं एवढंच. आपण ताज्या बातम्यांसाठी बघत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.